अमरावती जिल्ह्यात 2 दिवसांपूर्वी एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं। या मुद्द्यावरून विधान परिषदेत आमदार संजय खोडकेंनी लक्षवेधी मांडली। यावरून थेट गृहराज्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती केल्याचं पाहायला मिळालं। आमदार संजय खोडकेंनी थेट पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केले। तसंच एमडी ड्रग्जच्या मुद्द्यावरून आमदार अभिजित वंजारींनी देखील खोडकेंच्या लक्षवेधीला दुजोरा दिला। तर नार्कोटिक्स विभाग कार्यरत असल्याचं उत्तर गृहराज्यमंत्र्यांनी दिलंय। जेवढ्या रेड मारलेल्या आहे त्या क्राईम ब्रँचनी मारलेल्या आहे। म्हणजे ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ह्या रेड पडत आहे ती तर क्राईम ब्रँच रेड मारतो। आणि हे क्राईम ब्रँच म्हणजे आपण क्राईम रेटसाठी क्राईम ब्रँच वापरतो, परंतु इथं जर पाहिलं तर या क्राईम ब्रँचचा रेटच इथं वाढलेला आहे। आणि अमरावतीचं पूर्ण प्रशासन, पोलीस प्रशासन ठप्प बसलेलं आहे। पोलीस स्टेशन ठप्प बसलेले आहे, तिथलं डीसीपी एसीपी सर्व ठप्प बसलेले आहे। आणि हे क्राईम ब्रँच हे जे काही रेड मारतो याच्या मागं साठे लोटे असल्याशिवाय हे होऊ शकत नाही। माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की जर या पुढच्या काळामध्ये आपण ह्या सर्व बाबीवर लक्ष घातलं नाही तर या अमरावतीमध्ये ही ड्रग्सची मोठी कारवाई या संदर्भात आपण काय निर्णय घेणार आहात। ड्रग्सची जे काही त्याची व्हॅल्युएशन त्याचं जर काढलं तर 4,249 कोटीचं हे फक्त मुंबईमध्ये मागच्या 1 वर्षामध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज झालेले आहेत। नागपूरमध्ये सुद्धा किंवा कोणतंही शहर महाराष्ट्रातलं असं नाही आहे की ज्या ठिकाणी ड्रग्सचा सप्लाय मोठ्या प्रमाणामध्ये नाही आहे। आणि म्हणून या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून आणखीन जी काही सरकारला उपाययोजना करता येईल त्या सर्व उपाययोजनांच्या माध्यमातून या ठिकाणी अशा पद्धतीच्या ड्रग्स पेडलर्सला आळा घालण्याची गरज आहे। विदेशातून सुद्धा किंवा मुंबईमध्ये वेगवेगळे पोर्ट आहे, त्या पोर्टमध्ये सुद्धा मागल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करोडो रुपयाचे ड्रग्स हे बाहेर देशात आलेले सुद्धा आपण त्या ठिकाणी अनेक वेळा पाहिलेले आहेत। अँटी नार्कोटिक टास्क फोर्सची आपण जी स्थापना केलेली आहे, अशा फोर्स अन्य राज्यांमध्ये देखील कार्यरत आहेत। मी मगाशी त्याचा उल्लेख केला की परंतु ह्या फोर्समध्ये आता जो लिमिटेड स्टाफ आहे, म्हणजे आता उदाहरणार्थ जेवढा आपला विभाग आहे त्या विभागाने आपण कार्यालय देखील आता ऍक्टिव्ह केलेली आहेत। आणि त्याची आपण जी पदनिर्मिती आपण जी केली होती ती आता पद देखील आपण पूर्णपणे भरलेली आहेत आणि ते आता ऑलरेडी सगळे कार्यरत झालेले आहेत। आणि ह्यांना आपण स्पेशल ट्रेनिंग देतोय। ह्यांचं काम 24 तास फक्त आणि फक्त ड्रग्सचे पेडलर्स असतील किंवा ही चेनच पूर्ण त्याची शोधणं आणि त्याच्यावरती कारवाई करणं हे आहे। आणि त्यानंतर मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये आपलं सारखं तिथे आपण विशेष पथकं देखील आपली आहेत, त्या ठिकाणी आपण त्या मार्फत आपण कारवाई देखील करतोय।